जे प्राप्य आहे ते एक आहे. यज्ञ जरी वेगवेगळे दिसले तरी सुद्धा प्राप्य ते एक आहे. 28वा श्लोक चाललाय आपला. द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतेयः संशितव्रताः. आणखीन काही यज्ञ त्यांनी सांगितले. त्यामध्ये द्रव्ययज्ञ आहे, योग तपोयज्ञ आहे, ज्ञानयज्ञ आहे, योग यज्ञ आहे, वाघ यज्ञ आहे आणि असे 5 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. तर त्यांनी काय म्हणले, संशित व्रताः म्हणजे तीक्ष्णपणे व्रते आचरण करणारे यती हे यज्ञ करतात. म्हणजे हे यज्ञ कोण करतं? यती करतात. कोणते यती करतात? तीव्र आचरण जे करतात, तीक्ष्ण आचरण जे करतात ते यती हे यज्ञ करतात. हे जरी यज्ञ एवढे सांगितलेले असले तरी शेवटी आपण कर्म आणि ज्ञान याच्याकडे येणार आहोत. त्यामुळे हे सगळे यज्ञाची माहिती आपण करून घेऊ आणि मग आपल्याला त्यातला कुठला यज्ञ करता येणं शक्य आहे तेही आपण बघूया. एक द्रव्ययज्ञ मणिपती, एक तपसामग्री निपजती, एक योग यागो हे आहाती जे सांगितले. काहींना द्रव्ययज्ञ अशी संज्ञा आहे. काही यज्ञ तपरूप सामर्थ्याने उत्पन्न होतात, निपस्ती म्हणजे उत्पन्न होतात, आणि कित्येक योगयज्ञ म्हणून सुद्धा सांगितलेले आहेत. या 5 यज्ञ आहेत: द्रव्य, तप, योग, वाग आणि ज्ञानयज्ञ असे 5 यज्ञ आहेत. एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाघयज्ञ म्हणिजे. यांनी वाघयज्ञच म्हणले ना, ज्ञानेश्वरीने सांगितले त्याला वाघयज्ञ म्हटलेले. तर एकाने शब्दापुढे शब्द ठेवून केल्यानंतर त्याला वाघयज्ञ असं म्हणतात. आणि ज्ञानाने ज्ञेय प्राप्त करणे याला ज्ञानयज्ञ म्हणतात. ज्ञेय म्हणजे जाणण्याची वस्तू म्हणजे ब्रह्म. ज्ञानाने ज्ञेय जाणायचं तो ज्ञानयज्ञ. मग हा एका दृष्टीने ज्ञानेश्वरी हा ज्ञानयज्ञ पण होतो, कारण आपण ब्रह्म जाणण्याचा विचार करतो. गीतेमध्ये ब्रह्म साक्षात्कार पण आहे. ज्ञान हेच प्रधान आहे. जरी कर्म सांगितलेलं असलं तरी शेवटी ज्ञान हे ब्रह्मज्ञान हे मिळवायचं आहे. त्यामुळे ज्ञानाला पण याच्यामध्ये महत्व दिलेलं आहे. कर्माला महत्व आहे. तर ज्ञानाने ज्ञेय. काही वेळेला काय होतं की कोणी एखादा जो बुद्धिमान मनुष्य असेल, विवेकानंदांसारखे वगैरे जे असतील अतिबुद्धिमान, लोकमान्य टिळक काय, विवेकानंद काय, ते कर्म करतातच पण तत्पूर्वी ते ज्ञान घेतात. आधी ज्ञान घेतात मग ते कर्म करतात. विवेकानंद सुद्धा आधी ज्ञानी झाले. त्यांनी खूप मोठा 39-40 वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप मोठं कार्य विवेकानंदांनी केलं. शंकराचार्यांनी तसंच केलं. लहान वयामध्ये ज्ञान मिळवलं आणि खूप मोठं कार्य केलं त्यांनी. तर हे ज्ञानयज्ञ करणारे जरी असले तरी ते सुद्धा कर्म करतात. पण काही जण म्हणजे सुरुवातीला काय होतं की ज्ञान काय आहे, कशाला ब्रह्म म्हणायचं, काय आहे, जीव काय आहे, जगत काय आहे, ईश्वर काय आहे, आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग काय आहे, कर्म काय असतं, कर्म सिद्धांत काय आहे, हे सगळे दर्शनशास्त्र जी आहेत आपली त्याचा अभ्यास करतात. आणि अशा प्रकारे ते ज्ञेयापर्यंत बुद्धीने पोचतात. ब्रह्मसाक्षात्कार ही दुसरी गोष्ट आहे. म्हणजे जरी आपण काम करत ज्ञान घेतलं असलं तरी ब्रह्मसाक्षात्कार लगेच होतो असं नाही. ब्रह्मसाक्षात्कारासाठी थोडासा योग करावा लागतो. कारण मन शांत झालं पाहिजे, मन एकाग्र झालं पाहिजे. ते ज्ञानाच्या याच्यामध्ये होतच. शेवटी भक्तीने पण माणूस तिकडेच जातो. पण भक्तांना सुद्धा सगुण साक्षात्कार होतो ईश्वराचा. तुकाराम महाराज वगैरे सगळे आपल्याला माहिती आहे की ज्यांना साक्षात दर्शन झालेलं पांडुरंगाचं, शिवाय त्यांना ब्रह्म कळलेलं. दोन्ही आहे ना. वेदांचा तो अर्थ अंबासीची थांबा असं ते म्हणतात. तर त्यांना दोन्ही कळणं भक्तीच्या योगाने कळणं.
म्हणजे आपण कुठल्याही प्रकाराने जरी साधना केली तरी सुद्धा आपल्याला ज्ञान आणि भक्ती दोन्ही प्राप्त होत. ज्ञानही मिळतं आणि ज्ञान मिळालं की आपोआप भक्ती आपल्याला उत्पन्न होते, की जी भक्ती ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे. म्हणजे सगळे कुठल्याही प्रकाराने तुम्ही यजन करा. यजन ही उपासना आहे. वेदांच्या मध्ये दुसरी उपासना कोणती नव्हती, यजन हीच उपासना होती. हवन करणे, यजन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करणे हीच त्यावेळची मुख्य उपासना होती. ब्राह्मण ग्रंथामध्ये वगैरे सगळीकडे मोठे मोठे यज्ञ, म्हणजे अगदी दर्श पौर्णिमासीपासून पौर्णिमा अमावस्येला करायचे यज्ञापासून ते सगळे यज्ञ होते. आणि आता काय होतं, त्यावेळेला साधना जास्त केली जाते. पौर्णिमेला पण योगी लोक साधना करतात, अमावस्येला पण योगी लोक साधना जास्त करतात. अमावस्या पौर्णिमेला होतात. तर हे वेगवेगळे यज्ञ केले जातात आणि त्याच्यातून ज्ञानप्राप्ती हे महत्वाचं. आणि मग कर्म तर सगळेजण करतातच. आपण गीता हे कर्म सांगते करायला, पण ज्ञानालाही तेवढंच महत्व. ज्ञान हे महत्वाचं. त्यामुळे ज्ञानाने ज्ञेय जाणून घेणं हा एक यज्ञ होतो. त्याला त्यांनी ज्ञानयज्ञ असं म्हणतात. शब्द एका पुढे एक ठेवत गेले की प्रवचन करणे काय किंवा लिखाण जरी केलं तरी तुझं शब्दांचंच असतं ना सगळं, तर त्याला त्यांनी वाग्यज्ञ असं म्हटलेलं. हा ज्ञानयज्ञ. हे अर्जुना सकाळ कुवाणे, जे अनुष्ठिता अतिसाकडे, परी जितेंद्रियासी चिघणे योग्यता आवश्यक. असं ते म्हणतात की हे सगळं चांगलं आहे. सगळे यज्ञ चांगले आहेत, कठीण आहेत. जे अनुष्ठिता अतिसाकडे, म्हणजे अनुष्ठान करण्या अतिशय त्रासाचं आहे. परंतु ज्यांनी इंद्रिये जिंकली, पुन्हा तो इथे योगाचा भाग येतो. जितेंद्रिय जो आहे, जितेंद्रियाची घडे योग्यता अवश्य असं त्याने म्हणले. ज्याने इंद्रिय जिंकली त्यालाही करण्याची योग्यता येते आणि तसं त्याचं आचरण घडतं. म्हणजे शेवटी ते तुम्हाला थोडासा योग करणं आवश्यक आहे. नुसतंच ज्ञान घेणं आणि मला सगळं ज्ञान झालंय असं म्हणणं गोष्ट वेगळी. माणूस पुष्कळ वेळेला वैतागून म्हणतो बा की मी आता वैराग्य आलंय मला, मी काही करणार नाही. पण तसा वैराग्य येत नाही. स्मशान वैराग्य थोडा वेळ असतं ते, पुन्हा आपण इन्व्हॉल्व होतो सगळ्या गोष्टीमध्ये. पण तसं ज्ञानाने असं वाटतं आपल्याला ब्रह्म कळलंय, पण नुसतं ब्रह्म कळणं आता हे सुद्धा आपल्याला ज्ञान होतं, पण आपल्याला त्याची साक्षात अनुभूती आहे हे जास्त महत्वाचं. आणि अनुभूती येणं हे ज्याच्या त्याच्या योग्यतेवरच ठरतं. असं नाही की एकाला आली की दुसऱ्याला आली पाहिजे. समजा 4 शिष्य असतील गुरूंचे, तर 4ही शिष्यांना एकाच वेळी ब्रह्मज्ञान होईल. एकाच वेळी जरी जॉईन झाले गुरूंच्याकडे तरी एकाच वेळेला ब्रह्मज्ञान होईल असं नसतं. कोणाला आधी होईल, कोणाला लवकर होईल, कोणाला अजिबात होणार नाही, कोणी मध्ये सोडू नये जाईल. शिकवतात एकच गुरु, सगळ्यांना साधना तेच देतात, तशीच देतात. पण कोणाची कशी साधना फळाला येईल ते काही सांगता येत नाही. त्यामुळे मग शिष्यांच्या मध्ये सुद्धा गंमत चालू असते सगळे. हे तुला काय सांगितलं, मला काय सांगितलं, मला काय जास्त काम सांगितलं, याला का कमी सांगितलं, मला हेच काम का सांगितलं. ते योग्यता आवश्यक असतं. ज्याची काय योग्यता जशी असेल तशी त्याला ते काम सांगतात. आणि मग ती सेवा, ती उपासना म्हणून केली तर ते जास्त चांगल्या प्रकाराने पुढे जातात. त्यामुळे कोणाला साक्षात्कार कधी होईल हे काहीही सांगता येत नाही. अनुभूती आणि प्रचिती एकच आहे. अनुभूती आणि प्रचिती दोन्ही एकच आहे. प्रचिती येणे म्हणजे साक्षात अनुभूती येणे. मला म्हणजे आपल्याला कसं आता समजा असं म्हणतं की संसार हा दुःखमय आहे, तर आपल्याला त्याची अनुभूती कधी येईल, जेव्हा आपल्याला दुःख येईल, म्हणजे त्याची प्रचिती आली आपल्याला की हो हे संसार हा दुःखमय आहे. कारण दुःख आलं आपल्याला ही त्याची अनुभूती. आणि स्वानुभूती आहे, हे ऐकून नाहीये ना. प्रचिती म्हणजे कसं आपल्या स्वतःला त्याची अनुभूती. काही मदत होणे नाही, मदत नाही. प्रचिती याचा अर्थ मदत नाही. प्रचिती याचा अर्थ अनुभूती असं असतं. साक्षात अनुभूती. प्रचिती आली म्हणजे मला अनुभूती आहे, मला त्याची साक्षात हे घडलं त्याचं, हो हे असंच आहे. मदत वेगळी.
परमेश्वर मदत तशी करतच असतो कोणाच्या तरी कडून. आपल्याला काही कळत नाही परमेश्वर नाही, आपण खूप अडचणीत असतो आणि काय केलं जातं अशाला कुठून तरी काहीतरी क्लू मिळतो त्याला प्रचिती म्हणायचं. नाही, त्याला नाही प्रचिती. प्रचिती म्हणजे आपल्याला, आता मी तुम्हाला सांगितलं की परमेश्वर आपल्याला मदत करतो, याची प्रचिती तुम्हाला कधी येईल? तर तुम्हाला जेव्हा अशी कधीतरी मदत होईल तेव्हा तुम्ही म्हणाल की तुमच्या शब्दाची मला प्रचिती आली. प्रचिती याचा अर्थ अनुभव असाच आहे. अनुभूती येणे म्हणजेच प्रचिती येणे. आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती असे 3 शब्द आहेत आपल्याकडे. आत्मप्रचिती म्हणजे माझं मला अनुभव येणे. जसं मी सांगितलं की संसार दुःखमय आहे, शास्त्र सांगतं. पण मला तो प्रत्यक्ष अनुभव आला, ती आत्मप्रचिती आली. आता शास्त्रातले सिद्धांत हे खरे आहेत असं जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा खरोखर शास्त्राने काय सांगितलं, अमुक एक अशा प्रकारे मागल्यानंतर अमुक अमुक प्रकारे तुम्हाला त्याची अनुभूती येईल. तशी आली की म्हणायचं शास्त्र प्रचिती आली. आणि गुरुप्रचिती. गुरुप्रचिती म्हणजे गुरुनी सांगितलेल्या मार्गाने तशी तशी उपासना करून गेल्यावर खरोखर ते अनुभव येत जाणे त्या त्या प्रकारचे, त्याला म्हणायचं गुरुप्रचिती. तेव्हा एखाद्या साधकाला 3ही प्रचिती यायला पाहिजे. आत्मप्रचिती यायला पाहिजे, शास्त्र प्रचिती यायला पाहिजे आणि गुरुप्रचिती यायला पाहिजे. आणि बहुतांशी येते. शास्त्राची तर आपल्याला नेहमीच प्रचिती येते की शास्त्र असं सांगतं. ते शास्त्राच्या विरुद्ध वागल्यानंतर आपल्याला बरोबर त्याचा टोला बसतो. आपल्याला अनुभव येतो काहीतरी. चांगलं वागलं तर चांगले अनुभव येतात, त्याच्या विरुद्ध वागलं तर विरुद्ध अनुभव पण येतात. दोन्ही अनुभव येतात. आता साधी गोष्ट आहे की बस सिग्नल चालू नसताना आपण जाऊ नये. आता 10 वेळा जाईल माणूस, एखाद्या वेळेला तरी त्याला ऍक्सिडेंटला सामोरं जावं लागतं. म्हणजे ही त्याला विपरीत अनुभूती आली की नाही. म्हणजे शास्त्र मोडल्याची. शास्त्रात जेव्हा बसून चालतो तेव्हा त्याला त्रास होत नाही. तेव्हा ही शास्त्र म्हणजे नियम. नियम, शास्त्र म्हणजे आचरणाचे नियम. आचरणाचे नियम जे सांगितलेले आहेत ते सगळे शास्त्रामध्येच सांगितलेले आहेत ना, की असं वागावं, असं वागू नये. त्याला आपण शास्त्र, शासनात त्रायते, आपल्याला शिक्षा होण्यापासून जे वाचवतो त्याला म्हणायचं शास्त्र. शासनात त्रायते ते शास्त्र. आपल्याला त्याचे शासन होण्यापासून वाचवतं ते शास्त्र. त्यामुळे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपल्यासाठी काही नियम केलेले असतात आचरणाचे. त्या आचरणाप्रमाणे वागणे त्याला म्हणायचं शास्त्र. मग त्याची प्रचिती आपल्याला आली पाहिजे असं. आणि येते साधकाला 3ही प्रचिती आल्यावरच त्याला खरं वाटतं. तोपर्यंत त्याला हे सगळं खरं वाटत नाही. तो जरी साधना करत असतो तरी त्याच्या मनामध्ये सुद्धा अनेक शंका असतात की खरोखरच हे होतं का, अशा प्रकारे या गोष्टी होतात का. तर साधकांना अनुभव येतात किंवा नर्मदा परिक्रमेला गेल्यानंतर अमुक अमुक अनुभव येतात. तर सगळ्यांना काही सारखे अनुभव येत नाहीत, पण बऱ्याच जणांचे अनुभव जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं बरं का की खरंच येत असतील, आपण अजून गेलो नाही म्हणून आपल्याला आले नाही. पण त्यांच्या शब्दावरती आपण विश्वास ठेवतो ना, कारण 10 लोक गेले आणि 10ही लोकांना अनुभव आले. असं झालं नाही की एकच 10 गेले आणि एकाला अनुभव आलाय, असं नाही होत ना, सगळ्यांना अनुभव येतात. तेव्हा हे ज्ञान आणि ज्ञेय, तेव्हा हे ज्ञान यज्ञ जो झाला तो ज्ञाने ज्ञेय गमिजे. हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता ती साकडे. अवघड आहे थोडस, पण जितेंद्रियाला योग्यतेने ते प्राप्त होतं. जो जितेंद्रिय आहे त्याच्या योग्यतेने त्याला हे प्राप्त होतं. जितेंद्रिय असणं आवश्यक आहे. म्हणजे शेवटी साधना ही करायलाच पाहिजे. आत्मसंयम हा खूप महत्वाची गोष्ट आहे अध्यात्मामध्ये. मग तुमच्या रागावरती नियंत्रण पाहिजे, म्हणजे क्रोधावर नियंत्रण पाहिजे, तुमच्या वासनेवरती नियंत्रण पाहिजे, तुमच्या मनामध्ये येणारे विचार असतात त्या विचारांवर नियंत्रण पाहिजे. हे सगळे जितेंद्रिय म्हणजे फक्त हात पाय नाही, 10ही इंद्रियांच्यावरती नियंत्रण पाहिजे. की कानाने नाही ऐकायचं तर नाही ऐकायचं, सगळ्या स्पर्श बाबत सगळ्या बाबतीमध्ये असणं आवश्यक आहे. त्यामुळे मग आपण मारुतीला मानतो का, जितेंद्रिय बुद्धिमत्ताम वरिष्ठम म्हणतो की नाही त्याला. तो जितेंद्रिय सगळ्यामध्ये वरिष्ठ आहे तो. त्याची उपासना फार चांगली आहे. मारुतीची उपासना ही शनीच्या 7:30 पण करतात
आणि एरवी पण हनुमानाची उपासना करायची, कारण तो संकटमोचन आहे. त्यामुळे आणि त्याला वरदान पण आहे ना, की तो मृत्यू पण टाळू शकतो, अकाल मृत्यू टाळू शकतो तो. अर्थात तो शंकराचाच अवतार असल्यामुळे त्याला तेवढा अधिकार आहे. पण अकाल मृत्यू टाळण्यासाठी सुद्धा हा रुद्र रुद्र आहे तो. तर त्याची उपासना खूप चांगली आहे. त्यामुळे हनुमानाची उपासना कलियुगामध्ये सुद्धा ती उपयोगी पडते. त्यामुळे हनुमानाची उपासना जरूर करावी. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आतिले, म्हणून आपण पातीही केले आत्महवन. जीवभावाचे हवन केले त्यांनी. हे फार महत्वाचा शब्द आहे बरं का, आत्महवन. ते त्या चांगले प्रवीण असतात, त्यामध्ये योग समृद्धीने संपन्न असतात, म्हणून ते आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात. म्हणजे जीवबुद्धीचं समर्पण. जीवबुद्धी जी आहे, आपल्याला देहबुद्धी असते, है की नाही, आपल्याला आत्मबुद्धी असते की मी आत्मा आहे असं. तसं जीवबुद्धी, आत्मबुद्धी म्हणजे जीवबुद्धी, की मी जीव आहे, ही जीवबुद्धी. देहा हंता जीवा हंता अशा हंत ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलेलं आहे. ईश्वरा हंता आणि शेवटी अहंता सोडणे सगळ्या. म्हणजे देहाहंता पण सोडायची, जीवाहंता पण सोडायची, ईश्वराहंता पण सोडायची, त्यांच्या पलीकडे परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जायचं. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलेलं आहे. तेव्हा ही जीवबुद्धीचं हवन आत्मबुद्धीमध्ये परमात्मा स्वरूपामध्ये करायचं, की मी जीव नाहीये नुसता, म्हणजे स्वतंत्र असा, तर मी परमात्म्याचाच एक अंश आहे. त्यामुळे परमात्मा स्वरूपामध्ये मी लीन होणे. ही लीन होण्याची जी क्रिया आहे ना, ही खूप अवघड आहे. त्याचं कारण आहे, मी एकदा उत्तरकाशीच्या महामंडलेश्वरांना विचारला होता हा प्रश्न, की आपण म्हणतो की सगळ्यांनी शरणागत व्हावं, आमच्या ठिकाणी लीन व्हायला पाहिजे, गुरूंच्या चरणी लीन व्हायला पाहिजे, ईश्वराच्या चरणी लीन व्हायला पाहिजे. तर म्हटलं असं आपण होत नाही. जरी म्हटलं मनाने की परमेश्वरा मी तुझ्या चरणी लीन झालं, तरी आपण ते होत नाही. त्याचं कारण काय असतं, की आपलं अस्तित्व संपणं हे आपल्याला आवडत नाही, म्हणून आपण पूर्णांशाने शरण जात नाही, स्वतःला आपण राखून ठेवतो. तर असं का होतं? मग तुम्ही होत नाही ना शरणागत, पूर्ण शरणागत होऊ शकत नाही. जशी नदी समुद्राला पूर्ण मिळते, पूर्ण समर्पित होते, नामरूप सगळं संपतं तिथं, मग आपण का नाही होत? किती जरी म्हटलं की मी अगदी पूर्ण भक्त आहे, तुमची पूर्णतः भक्त आहे, पण स्वतःला आपण जपतो. आपण जपतो आपला स्वतःचा अहम आपण जपतो. तो जोपर्यंत आपण समर्पित करत नाही, तो सोडायचा नाही, तो समर्पित करायचं. ती समर्पणाची भावना लवकर येत नाही. खूप साधना केल्यानंतर सुद्धा समर्पणाची भावना येत नाही. म्हणून पतिव्रता होणं अवघड आहे बघा. पतिव्रता होणे याचा अर्थ आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व समर्पित करणे. म्हणजे मला काही भूक आहे, मला काही तहान आहे, मला काही भावभावना आहेत, मला काही अस्तित्व आहे, हे सुद्धा पूर्णतः विसरून जाईल. जे काही आहे ते त्यांचं, आपली एक छाया आहे. आपण फक्त ते उठले आपण उठलो, ते जेवले आपण जेवलं, ते झोपले आपण झोपलो, त्यांनी हे काम केलं आपण, ते छायेप्रमाणे राहणं ते खूप अवघड. त्यामुळे पतिव्रता फार नाही आहेत बघा, आणि होऊ शकणार नाही. किती जरी म्हटलं तरी इतकं समर्पण होत नाही. तर ते काय म्हणाले, त्यांनी उत्तर असं दिलं त्याला, की मी म्हणलं का नाही होतं? ते म्हणाले, जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की मी राहिलो पाहिजे, माझं अस्तित्व थोडंफार कुठेतरी असणं आवश्यक आहे, किंवा ते अस्तित्व सांभाळण्याची एक हे आहे आपल्याला, म्हणजे मूलतः आपला तो स्वभाव आहे की आपलं अस्तित्व जपणे. तर ते अस्तित्व आपण समर्पित करत नाही, म्हणजे संपवत नाही, तर आपण ते मोठं करतोय अशी भावना तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला हे समर्पण झालं. म्हणजे मी गंगा नदी ही गंगा न राहता समुद्र झाली, म्हणजे मी गंगा नाही, मी समुद्र आहे, अशी भावना आली तेव्हा ती समर्पित झाली. तसं मी जीव नाही, मी ईश्वर आहे, असं जेव्हा पक्क होईल त्यावेळेला ते समर्पण होईल. लय अवघड आहे असं समर्पण, अवघड आहे. कारण इतकं आपल्याला जपायची सवय आहे स्वतःचं अस्तित्व,
त्याचं कारण असं आहे की मुळात परमेश्वराच्या ठिकाणी अहम हा भाव आहे. एको अहम असं वाटलं की नाही त्याला, अहम एक हा बहुश्याम, म्हणजे मी एकटा आणि मी खूप होईल, त्याचा तो मी पण आपल्यामध्ये आहे. आपण त्याचे अंश असल्यामुळे आपण त्याचे अंश असल्यामुळे ते पण आपल्यामध्ये आहे की मी आहे, अहम अस्मी. म्हणजे जोपर्यंत अहम अस्मी आहे ना, आणि तत्वम कळत नाही तोपर्यंत, तो मी आहे हे कळत नाही ना, तोपर्यंत हे समर्पण येणार नाही. मग त्याच्यासाठी अभ्यास आणि जास्तीत जास्त साधना एवढं एकच आहे की जेव्हा तो मीच आहे, मी दुसरा कोणी नाहीये, किंवा मी संपणार नाहीये, तर मीच परमेश्वर आहे, असं जेव्हा ते वाढत जाईल ना, त्यावेळेला हे समर्पण होईल. आणि त्याच्यासाठी हा अभ्यास. म्हणून हा मीपणा सोडायचा नाही. सगळे आपल्याला काय सांगतात, मीपणा सोडा. आपण म्हणायचं नाही, हा मीपणा सोडायचा नाही, हा मीपणा वाढवायचा, व्यापक करायचा. मीपणा इतका व्यापक झाला पाहिजे की मी ईश्वर आहे याची अनुभूती आली पाहिजे. मग तो आपोआपच आहे. कारण तसं सोडणं अवघड आहे. असं सोडता येईल. या पद्धतीने आपल्याला जाता येईल की नाही नाही, हे ईश्वर आहे मी. मग त्याची अनुभूती काय येत नाही. अनुभूती आली तर खरं वाटणार की नाही. एखादी स्त्री पतिव्रता केव्हा होईल, जेव्हा तिला पतीबद्दल पूर्ण खात्री वाटेल की यांनी आपलं अस्तित्व पूर्णतः हा सांभाळतो आहे. अशी जेव्हा खात्री होईल तेव्हा ती स्त्री पतिव्रता होईल ना. आपल्याला नीट सांभाळलं जात नाहीये असं जेव्हा वाटेल, ती स्त्री कशी पतिव्रता होईल. ती होणार नाही. पण जेव्हा असं वाटेल की नाही, हा स्वतःच्या आधी सुद्धा आपला नवरा आपली काळजी घेतो, तो आपल्याला अजिबात सोडणार नाही, आपल्याला असं कुठे मोकळेपणा होऊ देणार नाही, किंवा आपल्याला काही इजा होऊ देणार नाही, अशी खात्री असेल तेव्हा ती समर्पित होईल ना. म्हणलं अनसूया तेव्हाच होईल जेव्हा नवरा अत्री ऋषी असतील. म्हणलं असं. ते आमच्याकडनं अनसूयाची अपेक्षा फक्त करू नका, तुम्ही अत्री व्हायला पाहिजे, तेव्हा आम्ही अनसूया. हो ना. त्या एका बाजूने कसं होईल, एका बाजूने होणार नाही. तर राम हा राम होता म्हणून ती सीता झाली. म्हणजे पतिव्रता होण्यासाठी तेवढं व्यक्तिमत्वामध्ये मिसळून जाण्यासाठी ते व्यक्तिमत्व पण तसं असलं पाहिजे. तसं परमेश्वराबद्दल आपल्याला इतकी खात्री पाहिजे की काय वाटेल ते झालं तरी परमेश्वर आपल्याला सोडणार नाही मोकळं, आणि आपल्याला सतत सांभाळत राहील, असं जेव्हा वाटेल तेव्हा आपण त्याच्या ठिकाणी समर्पण. तोपर्यंत आपल्याला भीती वाटते कोणीतरी आपल्याला सांभाळावं. असं कितीही जरी नीट माणूस असला ना, तरी सुद्धा त्याला असं वाटतं कुठेतरी मनामध्ये की कोणीतरी आपल्याला सांभाळलं पाहिजे. म्हणून ते मग लहान मूल कसं आई आपल्याला सांभाळेल, असं आईची कॅपॅसिटी सगळी नसते खरं म्हणजे, नशीब काही आई बदलत नाही, पण त्या मुलाला इतकी खात्री असते की आई आपल्याला सांभाळेल. तशी आपल्याला परमेश्वराबद्दल खात्री पाहिजे की नाही, काय वाटेल ते झालं तरी तो आपल्याला पडू देणार नाही, तो आपल्याला याच्यातनं बाहेर काढेल, इतकी खात्री व्हायला पाहिजे. म्हणून हे सगळं वाचायचं. कारण पुराणातनं सांगितलंय की परमेश्वराने किती अवघड अवघड परिस्थितीतून बाहेर काढले. प्रल्हादाला किती अवघड परिस्थितीतून डोंगरावरून ढकललेलं, अग्नीमध्ये टाकलेलं, तेलाच्या कढईत टाकलेलं, सगळ्यातनं त्यांनी त्याला वाचवलं की नाही. ते आहे. हरिश्चंद्राची कथा आहे. हरिश्चंद्राची इतकी परीक्षा घेतली, ती वेगळी कथा आहे. हो ना. परीक्षा अगदी नको वाटते. मी सुद्धा म्हणते भाऊ परीक्षा घेऊ नका, अभ्यास करतो. अभ्यास करतो पण परीक्षा घेऊ नका. क्षमता नाही, आपली खात्री नाही, आपली तेवढी क्षमता आहे की नाही याच्याबद्दल आपल्याला तेवढा आत्मविश्वास नाही. परमेश्वरावर विश्वास नाही. हा, तिथेच येतो परत. तर असं नाही झालं पाहिजे. ते जमलं पाहिजे आपल्याला, मग हे सगळं करणं शक्य आहे. म्हणजे मनाची आपल्या तयारी तशी व्हायला पाहिजे. अध्यात्माचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला ही मनाची तयारी हवी की परमेश्वर आहे. लोक म्हणतात आहे का नाही, याला तुम्ही काय खात्री देतात, तुम्ही बघितलाय का, आम्ही का मानावा. तर आपल्याकडे एवढं शास्त्र आहे, शास्त्र काही खोटं नाही. तुम्हाला शब्दाप्रमाणे तर मानावंच लागेल, आणि शब्दप्रमाण हे
ज्ञानाचं प्रमाण आहे हे सगळ्यांनी मानलेलं आहे, सगळ्या दर्शनशास्त्रांनी मानलेलं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा, व्यासांवर विश्वास ठेवा, आमच्यावर ठेवू नका. व्यास कशाला खोटं सांगतील. तेव्हा ते बघा तुम्ही, त्यांनी एवढं मोठं काम केलंय, त्यांना परमेश्वर भेटत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांना तर ते कशाला आपल्याला सांगतील खोटं काहीतरी. तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तसं करा. पतिव्रतेचं खूप मोठं शक्ती असते पतिव्रतेला, कारण तिथे जेवढं समर्पण होईल ना तेवढी परमेश्वराची शक्ती आपल्यामध्ये येत जाते. हे आणखीन विशेष आहे, परमेश्वर इतकं बळ देतो त्या माणसाला की त्याच्याकडून खूप मोठी मोठी कामं होतात. त्यामुळे काही वेळेला कॉम्प्लिकेटेड वाटतं हे सगळं, की गुरूंना इतकं शरण जाणं, अमुक जाणं, तमुक जाणं, की हे बरोबर आहे का, इतकं होऊ शकतं का, आणि तेवढी त्यांची कपॅसिटी असते का. आपल्याला अनेक शंका असतात, पण खरोखर हा शरण गेलात की तुम्ही त्यांचं जेवढं काही ज्ञान आहे ना ते सगळं ते देत राहतात. आणि त्यांचं थांबल्यानंतर ते सांगतात की इथून पुढे तू यांच्याकडे जा, तुला तिथे मिळेल. आता माझ्या इथपर्यंतच होतं, याच्या पुढे तू अमुक अमुक ठिकाणी जा, म्हणजे तुला पुढचं सगळं मिळेल. पण तेवढा गुरु शिष्यांची जोडी जमायला पाहिजे, तेवढा शिष्य पण भेटला पाहिजे, आणि तेवढे गुरु पण त्या याचे लागतात. जसं शंकराचार्यांचं 3 वर्षात सगळे शिकले, त्यांच्या गुरूंनी सांगितलं माझ्याजवळ आता शिकवण्यासारखं काही राहिलं नाही, तुम्ही याला घरी घेऊन जा. तिथून पुढे ते गेले मग दुसरे आपले गुरु शोधत. पण असं होतं की गुरु जर चांगले असतील तर ते सांगतात की मग तुमचं हे झालं म्हणून. तसं हे आत्महवन, हे आत्महवन आहे. म्हणजे अनुसूये पतिव्रता काय, किंवा आता द्रौपदीची कथा सांगितली ती पतिव्रता असणं काय, हे त्या ठिकाणी समर्पण आहे. हा सावित्री, हा प्रश्नच येत नाही, ते तर आहेच आहे. तिथं फार ज्ञानी आणि अनुसूयेची शिष्या असते ती, तिच्या शाळेमध्ये असते, तिने श्रीविद्येची उपासना केलेली असते, त्यामुळे तिच्याजवळ वेगळी ताकद आहे. उपासनेची पण ताकद होती तिच्याजवळ, त्यामुळे ती संवाद करू शकली यमधर्माशी. त्यामुळे म्हणजे हे समर्पण जे आहे जीवाचं आत्म्याच्या ठिकाणी समर्पण, त्याला म्हणलंय त्यांनी अजीव हा यज्ञ. म्हणून आपण पातीही केले आत्महवन, जीवभावाचं हवन केलं. अपाने जुहती प्राणम प्राणे पानम तथा परे, प्राणापान गतो रुद्ध्वा प्राणायाम परायणा. म्हणजे कोणी अपान वायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात, अपाने जुहती प्राणम, आणि प्राणामध्ये अपान वायूचं करतात, उलट पण करतात. प्राणवायूच्या ठिकाणी अपान, म्हणजे रेचक आणि कुंभक पूरक प्राणायाम, त्याचा उल्लेख आहे इथं. रेचक आणि पूरक हे दोन प्राणाची गती आहेत त्याचा आहे. आणि प्राणाच्या ठिकाणी तत्पर असणारे प्राणापान गती, ते प्राणवायूची गती रुद्ध करतात, थांबवतात, आणि कुंभक नावाचा प्राणायाम करतात. म्हणजे इथे प्राणायामाची माहिती दिली आहे त्यांनी, की पूरक, कुंभक आणि रेचक असं 3 प्राणायामामध्ये 3 प्रकारे आपण श्वास घेतो. पूरकाने घेतो, कुंभकाने ठेवतो, आणि रेचकाने सोडतो. तर हे अपान वायूमध्ये प्राण घेतो तो झाला पूरक, नंतर कुंभक, आणि मग रेचक, ते सोडतो प्राण. अशा प्रकारे प्राणायामाची माहिती इथं त्याने दिली. म्हणजे हा पण एक यज्ञ आहे. प्राणायामाने सगळ्या इंद्रियांच्या वरती जय, हा यज्ञ आहे. मुळात काय, निरोगी असणं आवश्यक आहे. योग करायचं म्हणजे निरोगी पाहिजे, मांडी घालून बसता आलं पाहिजे, पाठीचा कणा ताठ पाहिजे, तर हे सगळे प्राणायाम वगैरे जमतात. हल्ली काय होतं, मी बघितलं क्लासेस मध्ये, ते काहीतरी आजार झाल्यावरती प्राणायामाला वगैरे सुरुवात करतात. तर आजार झाल्यावर आजार बरे करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, नाही असं नाही, पण त्याच्यात तसा प्राणायाम जो इथं अपेक्षित आहे तो नाही करताय. प्राणायाम करावा रोज सगळ्यांनी, चांगली गोष्ट आहे ती, पण दुखणं बरं करण्यासाठी उपयोग होणं आणि मुळात प्राणायाम हा योगासाठी करणं, याच्यामध्ये फरक. योगासाठी प्राणायाम आहे तो कुंभक लावणं, याला जास्त महत्व आहे, पूर्ण कुंभक लागतो. मी एक कथा ऐकली होती,
पूर्ण कुंभकाची. तर एका गावामध्ये एकदा एक तपस्वी कोणीतरी येतात. ते मंदिरामध्ये उतरलेले असतात. शंकराचं मंदिर असतं त्यामध्ये. तर त्या गावातल्या एका गृहस्थाचा असा नियम असतो की शंकराच्या मंदिरात दुपारी 12च्या सुमारास जायचं, म्हणजे आपण जेवणापूर्वी. तिथे जो कोणी अतिथी असेल त्याला घरी जेवायला बोलायचं, हा त्यांचा नियम. रोज जायचे ते, रोज बघायचे कोणी आहे का, नसलं तर नाही, असलं तर त्याला घरी जेवायला घेऊन यायचे. तसं तिथे गेल्यावरती तिथल्या अं, तिथे एक हे आले होते तपस्वी अतिथी. तर ते म्हणाले, आज तुम्ही माझ्याकडे जेवायला या, माझा हा असा असा नियम आहे, त्याप्रमाणे या. ते म्हणाले, ठीक आहे, मी स्नान वगैरे करतो आणि मी येतो. फक्त ते म्हणाले, माझं एक आणखीन एक अट आहे की रुद्र येत असलं पाहिजे. शंकराचा उपासक असतात त्यामुळे रुद्र म्हणायचं. ते म्हणले, ठीक आहे, मी रुद्र म्हणून येतो. आणि यांच्या अपेक्षेपेक्षा ते लवकर आले. रुद्र म्हणायला तेवढा काय वेळ लागायचा, थोडा वेळ त्यांनी धरलेला असतो ना, की 20 मिनिटं, 25 मिनिटं, अर्धा तास. कोणी फास्ट म्हणेल, कोणी स्लो म्हणेल त्याच्या ह्याच्यामध्ये. पण हे खूपच लवकर आले. लवकर आल्यानंतर ते म्हणाले, तुम्ही रुद्र नाही म्हटलं, एवढं लवकर रुद्र म्हणणं होत नाही. तर ते काय म्हणाले की मी प्रचिती देतो तुला रुद्र म्हटल्याची. तर माझ्या हातामध्ये पाणी आहे कमंडलमध्ये. तुमच्या गावामधला अतिशय जीर्ण रोगी घेऊन ये, त्याला मी हे पाणी प्यायला देतो. 10 मिनिटामध्ये तो जर बरा झाला तो समजते मी रुद्र म्हटलं. अतिशय जीर्ण आजाराचा रोगी. तर ते ठीक आहे म्हणतो. तो घेऊन येतो. कोणीतरी असतच ना गावामध्ये आजारी. आल्यानंतर ते त्याला पाणी कमंडलूतलं प्यायला देतात आणि थांब म्हणतात 10 मिनिटं येते. तर अजिबात जे पूर्ण अंथरुणाला खिळून असलेला तो माणूस 10 मिनिटांनी उठून बसतो. मग ते म्हणाले, मग तुम्ही एवढ्या लवकर रुद्र कसं म्हणलं? तर ते म्हणाले, मी पूर्ण कुंभकात रुद्र म्हणतो. आणि म्हणायचं मराठीत म्हणायचं. तर मी पूर्ण कुंभकात रुद्र म्हणतो म्हणून म्हणाले माझं रुद्र लवकर होतं आणि त्याचा हा परिणाम. तर ही कथा ऐकून मी औरंगाबादला होते, त्या व्याख्यानाला गेले होते. तर तिथले एक जण त्यांच्या मुलीसाठी रुद्र करत होते रोज, आणि त्या रुद्राचं पाणी तिला प्यायला देत. बरं होतं रुद्राने म्हणून, कारण तिला दुर्धर आजार होता, ती बरी होणार नाही असं सांगितलं होतं. त्याने ते केलं. म्हणजे कुंभकाचं महत्व किती आहे बघा. मी प्रयत्न करते रामरक्षा म्हणायचं, पण येत नाही. पूर्ण कुंभकामध्ये रामरक्षा म्हणायची असं ठरवलं तरी श्वास सुटतो मध्ये. कारण रामरक्षा तशी मोठी आहे ना, 7-8 श्लोक म्हणता येतील, पण रामरक्षेचे 35-36 श्लोक रामरक्षेचे म्हणणं अवघड जातं. पण प्रयत्न करते म्हणायचा. बघूया कसं होतं. नाही, जास्त होतात, पण सगळे नाही होत. सगळे नाही. मोठी आहे ना रामरक्षा. मग रुद्र त्याच्यापेक्षा मोठा आहे ना. हो, नक्कीच. पण सवय त्यांना. तसं हे त्यांनी म्हणलंय की प्राणायाम म्हणजे किती जमतो त्याचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. प्राणायाम किती जमतो एखाद्याला. इथं त्यांनी प्राणायामाची माहिती दिली. मग अपानाग्नीचा मुखी प्राणद्रव्य देखी हवन केली की अभ्यासयोगी. अभ्यासयोगी म्हणलंच आहे त्याने, अभ्यास पाहिजे. प्राणायाम अभ्यासाशिवाय प्राणायाम होत नाही. त्यांनी काय सांगितलंय, वासुदेवानंद सरस्वतींनी सुद्धा सांगितलंय की रोज हा जो प्राणायाम आहे तिन्ही संध्येला करायचा. योगशास्त्रात तर रात्रीची संध्या पण सांगितली 12ची. म्हणजे तो संध्याकाळी सुद्धा प्राणायाम करायचा त्या संध्या समयी. तर हे आपण निदान 3 धरा संध्या, प्रातः संध्या, माध्यान्ह संध्या आणि सायं संध्या, है ना. तर 3 संध्येला हे करायचे प्राणायाम आणि 16 मात्रांनी सुरुवात करायची असं त्यांनी सांगितलं. 16 मात्राचा मोठा आहे हो. 16 मात्रांनी प्राणायाम आपल्याला नाही जमत. आपल्याला 4, 16 आणि 8, 4 4
बरं 4 दुने 8 आणि 4 चोक 16. तर 4, 16 आणि 8 तो जमतो. म्हणजे एकास 4 2 हा आपल्याला जमतो. 4, 16 आणि 8 म्हणजे 4 मात्रा घ्यायचा, 16 मात्रा थांबवायचा आणि 8 मात्रा सोडायचा. पण 16 मात्रा घ्यायच्या, 64 मात्रा थांबवायचा आणि 32 मात्रांनी सोडायचा. हा प्राणायाम अवघड जातो. पण त्यांनी 16 मात्रांचं सांगितलंय की 16 मात्रा घ्यायचा, 64 मात्रा थांबवायचा आणि 32 मात्रा सोडायचा. हे अवघड आहे. पण असा कमीत कमी 30 वेळा तरी करायला पाहिजे प्राणायाम. म्हणजे अभ्यास योगी म्हणलंय ना, तो अभ्यास कसा करायचा. नाथांनी सुद्धा सांगितलंय, भागवतात सुद्धा प्राणायाम आहे. भागवतात प्राणायाम सगळेजण करतात. पण हे जमलं पाहिजे त्यासाठी निरोगी पाहिजे, फुफ्फुस तेवढी तयार पाहिजे. आणि 60 नंतर नाही करतायत हा. नाही आणि 60 नंतर फुफ्फुस कमजोर होतात अहो. त्याला फुफ्फुस चांगलं पाहिजे. फुफ्फुस कमजोर होतात. कमजोर झाली की इतका श्वास राहत नाही. छातीत दम राहत नाही आपल्या. 60 नंतर नाही एवढा करतायत. लहान वयामध्ये हा प्राणायामाचा अभ्यास जास्त करायचा. आपले 4 मात्र कमीत कमी जमतो. तो ठीक आहे आपल्याला. 16 मात्राचा अवघड जातो. 16 म्हणेपर्यंत दमच राहत. 16 मात्रा मोजेपर्यंत श्वास घ्यायचा, इतका दम राहत नाही. फुफ्फुस आपली हा पण हो हा हो 64 सेकंदाची धरू आपण. हो पण त्याशिवाय येणार नाही. सुरुवातीला तर मोजलं पाहिजे. हा घड्याळ ठेवायचं काही काय असेल ना, पण तेवढं दम राहत नाही. तुम्ही घेऊन बघा. निरोगी आणि तरुण असेल ना तर जमतं. पण 60च्या वयाला इतके मात्र जमत नाही प्राणायाम करणं. एक आपण प्राणी अर्पिती, एक दोहीतेही निरुद्धती. म्हणजे प्राणालाही निरुद्ध करायचं आणि अपानालाही निरुद्ध करायचं. ते प्राणायाम म्हणत आहे पंडुकुमारा. आता ज्ञानेश्वर काय त्यामधले सगळ्यात प्रवीण. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः. यज्ञाने पातके नष्ट झालेली असे समजावेत हे जे सगळे आहेत. नियत आहार हे पण फार महत्वाचं आहे. नियत आहार हे सगळेजण सांगतात की आहार थोडा घ्या, नियत आहार ठेवा, आहार थोडा घ्या आणि प्राणांचे वायूंच्या ठिकाणी आवाहन करतात. म्हणजे प्राणादी सगळ्या वायूंना स्वाधीन ठेवतात. हे सगळे जे यज्ञविद्य आहेत त्यांची वेगवेगळ्या यज्ञामुळे पातकी नष्ट झाली आहेत असे समजावे. आता ते काय सांगतात, माऊली काय सांगते, एक वज्रयोग क्रमे. वज्रयोग क्रमे म्हणजे वज्रासनामध्ये, वज्रासनाच्या मूळबंधाच्या पद्धतीने सर्वाहार संयम, सर्व आहाराचा संयम करतात. प्राणी प्राणू संभ्रमे हवन करते. आहाराचा संयम करून प्रयत्नाने प्राणाच्या ठिकाणी हवन करतात. म्हणजे नुसतं प्राणायाम नाही, त्याच्याबरोबर आपल्याला मिताहार पण पाहिजे. म्हणजे एक करायचं म्हणलं की दुसरं करावं लागतं. असं नाही की भरपूर पोटभर खाईन आणि तसं पोट रिकाम होतच नाही. 3 तास तरी लागतात. हा जेवल्यानंतर 3 तासांनी प्राणायाम करायचा. म्हणजे जरा वरचं अन्न खाली गेलेलं असतं आणि पहाटे होतो. हा तरी पण पोट साफ पाहिजे. पोट साफ झालेलं असताना प्राणायाम होतो. किंवा मग अगदी 5 वाजता जेवण झाल्यावर 12, 12:30, 1ला जेवण झालं तरी 5च्या सुमारास संध्याकाळी प्राणायाम करतायत. तर मिताहार हे फार महत्वाचं आहे. आहाराचा संयम. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जी यज्ञद्वारा मनोमन क्षालन केले. मनशुद्धी महत्वाची. म्हणजे मनाची शुद्धी. दत्त महात्म्यामध्ये मनशुद्धीसाठी खूप सांगितलंय. योग वासिष्ठात तर खूपच आहे. पण दत्त महात्म्यामध्ये सुद्धा मनशुद्धी व्हायला पाहिजे. चित्तशुद्धी, देहशुद्धी आणि बुद्धीची शुद्धी, या त्रिशुद्धी सांगितली. मन, बुद्धी आणि शरीर या तिन्हीची शुद्धता. शरीराची शुद्धता आपण करतो की आंघोळ करून बसू,
कपडे बदलून बसू, हातपाय धुवून बसू, काहीतरी करून शरीर शुद्ध करून बसू शकतो. पण मनाची शुद्धता कशी करायची? तुकाराम महाराजांचे सुद्धा बरेच अभंग मनाच्या शुद्धीसाठी आहेत. ते म्हणतात, नाही निर्मळ मन काय करेल साबण. मन साबण त्यांच्या वेळेला असावा, त्यांनी साबण शब्द वापरलाय. तर मन जर शुद्ध नसेल तर वरवर खेळण करून काय उपयोग? तीर्थक्षेत्राला जाऊन सुद्धा काय उपयोग नाही. मग तीर्थी तोंडा पाणी म्हणतात. ज्याचं मन शुद्ध नाही त्याला दगड पाण्याशिवाय तीर्थक्षेत्रात काय नसतं. देव नाही सापडत त्याला. ज्याचं मन शुद्ध आहे त्याला तिथे देव भेटतो. तेव्हा मनाची शुद्धीसाठी मनोनाश आणि वासना क्षय ह्या 2 गोष्टींसाठी स्वामी महाराजांनी दत्त महात्म्यामध्ये पुष्कळ गोष्टी सांगितल्या की वासना क्षय झाला पाहिजे, मनोनाश झाला पाहिजे. आणि मनाचा पटू फाटे असं यांनी पण म्हणलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. मनाचा पडदा फाटला पाहिजे, कारण मन हे आपलं जग आणि आपण याच्यामधला दुवा आहे. मनाच्या द्वारा आपण जोडले जातो. आपल्या मुलांची, आपल्या संसाराशी, आपल्या मैत्रिणींशी, आपल्या व्यवसायाशी आपण कशाने जोडले जातो? मनाने जोडले जातो. तसे बंध काही दिसत नाहीत आपल्याला, पण मनाने तो बंध निर्माण केलेला असतो. मग मनच नसेल तर हा बंध कसा असेल? आणि मन नाही, उलट आपण मुलांना सांगतो मन घालून अभ्यास कर. आपण उलट सगळीकडे मन लावायला सांगतो आणि अध्यात्मामध्ये मन काढायला सांगतो. की मन काढा, सगळ्यातून मन बाजूला करा. म्हणजे मनातल्या वासना नको, मनाची शुद्धता झाली. शुद्ध मन पाहिजे, निर्मळ मन पाहिजे, पवित्र मन पाहिजे, असं त्याचा अर्थ. वासना काढून टाक. तर त्याच्या संबंधी खूप त्यांनी स्वामी महाराजांनी योग सांगितले. मनाची शुद्धीसाठी योग शेतांत सुद्धा मन घाला म्हणतात. हो, त्याशिवाय होत नाही ना चांगला. पण तिथे वासना नको. मन घाला पण वासना घालू नका कुठली. रागारागाने करू नका. जया अविद्या जात जाळीता, जे उरले निज स्वभावता, जेथ आग्ने आणि होता उरेच नाही. मुद्दाम त्यांनी सांगितले की अविद्या जी सगळी आहे ती अविद्या निघून गेली पाहिजे. मनोमळ गेला पाहिजे. अविद्या सगळी जाळून टाकली पाहिजे. त्या ठिकाणी होता आणि हवन हे उरत नाही. अविद्या निघून गेली पाहिजे यांचं असं म्हणणं आहे. बळ निघून गेलेले असतात. अज्ञान जाळून टाकल्यामुळे सहजच बाकीचे शिल्लक राहतं. त्या स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी अग्नी आणि यज्ञ करता हा भेद उरत नाही. जेथा अग्नी आणि होता उरेच ना, अग्नी आणि अग्नीला हवन करणारा हा भेद राहतो. जेथ यजती याचा कामू पुरे, यज्ञीचे विधान सरे, मागुते जेथ सर्व क्रियाजात मागे जातो. नैष्कर्म्य येतं थोडक्यात. यजती याचा कामू पुरे म्हणजे जो यजन करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात. यज्ञक्रिया संपते आणि यज्ञक्रिया परत मागे परतून नाहीशा होतात. म्हणजे जेथून क्रिया पाठीमागे येतात आणि नाही मागुते जेथून ओसरे, पाठीमागे येऊन सगळ्या क्रिया नाहीशा होतात आणि मग तो यज्ञ पूर्ण होतो. म्हणजे हा यज्ञ कसा आहे की काही तिथे करायचं नाही, कारण त्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी, जीवबुद्धी नाही. हा जो यज्ञ करतोय त्याच्या ठिकाणची जीवबुद्धी संपलेली आहे. योगाने, योग प्रक्रियेने ज्याचं मन शुद्ध झालेलं आहे, ज्यांनी प्राणायाम वगैरे सगळं करून शरीराला जिंकलेलं आहे, जो मिताहारी आहे, जे सगळं झालं त्याच्यामध्ये. मिताहार झाला, जितेंद्रिय झालं, मनाची शुद्धी झाली आणि हे सगळं झाल्यानंतर ही प्राणायामाची क्रिया झाली आणि याच्यामधून मग तो हवन करणारा आणि अग्नी हे दोन्ही वेगळे राहत नाही. सगळी क्रिया संपते आणि अक्रिय होणे याचा अर्थ तोच आहे. भगवद्गीतेने तेच सांगितलं की करून अक्रिय झालं पाहिजे. तू युद्ध कर पण तू अक्रिय राहा, म्हणजे तू केलंयस असं त्या ठिकाणी भाव नको. हा, मी सगळ्यांना मारतोय असं तुला वाटायला नको. हे सगळं आधीच माझ्या हातून घडलेलं आहे, हे फक्त तू त्या ठिकाणी निमित्त व्हायचंय. म्हणून मनाचे हे नकोय त्या ठिकाणी, अस्तित्व नकोय. म्हणजे मनाचं अस्तित्व नको म्हणजे कठोर मन पाहिजे का? कठोर मन नको. तर त्या ठिकाणी मन समर्पित झालेलं असलं पाहिजे की हे करतोय, हे सगळं कोण करतंय?
भगवंत करतो. म्हणून आपल्याला संत काय सांगतो, राम करतो असं म्हणा. म्हणजे तुमचा भाव त्याच्यामध्ये काही राहत नाही. राम करेल. है ना. एकदा गोंंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आहे, एकदा अशा बायका बासुंदी करत होत्या, तर वेलदोड्याची पूड करून ठेवलेली होती आणि ती पण एका हिंगाच्या डबीत होती आणि हिंग पण होत. त्याने वेलदोड्याची पूड म्हणून हिंग घातला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण एवढ्या आटलेल्या बासुंदीमध्ये हिंग घातलं. ते धावत धावत महाराजांना सांगायला गेले की असं झालं, हिंग घातला गेलाय वेलदोड्याची पुढेची आहे. ते म्हणले राहू दे, काय होत नाही. वेलदोडी घाला परत. तर शेवटी बासुंदी संपल्यावर हिंगाचा गोळा एका बाजूला तसंच राहिला. म्हणजे इतकं त्यांच्या मनाची शुद्धता इतकी होती की त्यांच्या दृष्टीने हिंग काय आणि वेलदोडा काय याच्यामध्ये काही फरक पडला. हो. हो ना. उचलणं शक्य नाही ना एवढं, आणि पडलं, सांडलं, कोणाला भाजलं, त्याच्यामध्ये धोके किती आहेत. एवढा मोठा स्वयंपाक नुसता होत असतो तिथे, धोका केवढा आहे ना. 10 जणांनी उचलायचं तर सगळ्यांचा जोर एकदम लागला पाहिजे. उलट पालट झालं की सांडायचं, तेवढं तिथे हे असतं. म्हणून ते महाराज राम करेल, आपणही म्हणायचं परमेश्वर करेल. विचार जेथ न निघे, हेतू जेथ न निघे, ते द्वैत दोष संगे सिंपेचे नाव. हे ओवी फार छान आहे. त्या ठिकाणी तर्क चालत नाही, विचाराचा प्रवेश होत नाही, कुठलाही तर्क चालत नाही आणि द्वैत दोषाच्या संपर्काने ते लिप्त होत नाही. विचारच नाहीये त्या ठिकाणी. मी म्हटलं ना, मन बुद्धी याची शुद्धता. पहिलं ना गुरु काय करून घेतात, आता माझ्या वाचनामध्ये जेवढं काही आतापर्यंत आलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला असं दिसून येतं की गुरु काय करतात पहिल्यांदा, तर तुमच्या देहाची, मनाची आणि बुद्धीची शुद्धता करतात. ती शुद्धता होईपर्यंत ते तुम्हाला जप आणि ध्यान आणि कामं, बाकीची सगळी कामं करायला लावतात. त्याशिवाय तुमची शुद्धता होत नाही. आणि शुद्धता झाल्याशिवाय ज्ञान स्थिर होत नाही. ज्ञान दिलं जरी तरी ते स्थिर होत नाही. ज्ञान देतात की सगळे, आता हे ज्ञानच आहे की आपण घेतोच आहे की ज्ञान. तेव्हा आपण उपनिषद वाचतो, ब्रह्मसूत्र वाचतो, ऐकतो, त्याच्यातनं आपल्याला ज्ञान मिळतच की. आपल्याला ज्ञान नाही अशातला भाग नाही, ज्ञान स्थिर राहत नाही, हा महत्वाचा भाग. आणि तोपर्यंत ज्ञान स्थिर राहणार नाही जोपर्यंत मन, शरीर, बुद्धीची शुद्धता होत. त्यामुळे आपला बराचसा जप पहिला शरीर, मन, बुद्धीची शुद्धता करण्याकडे जातो. मग काय काय मिळालं जप करून असं जर विचार केला तर दिसत तर काही नाही आपल्याला, की काही मिळालं नाहीये असं दिसतं. पण तसं होत नाही. शरीराची शुद्धता होते, मनाची शुद्धता होते आणि बुद्धीची शुद्धता होते. बुद्धीमध्ये विचार सुद्धा बघा बदलतात, मनामधले संकल्प बदलतात आणि शरीर वाईट विचार येत नाही किंवा भीतीचे विचार येत नाही किंवा रागाचे विचार, कोणाबद्दल क्रोधाचे विचार येत नाही. अशा हळूहळू बदलत जातं. काही जणांना मुळातही नसतात, पण ज्यांना समजा असले तर ते सुद्धा हे शरीर, मन, बुद्धीची शुद्धता. पण 12 वर्ष लागतात तेव्हा हे सगळं शुद्ध होतं. फार स्लो प्रगती होते आपली. त्यामुळे अनेक जन्म आपल्याला ही साधना करावी लागते. एका जन्मात सगळी साधना पुरी होईल आणि लगेच शरीर. हो ना, अवघड वाटतं की कधी आपली साधना पुरी व्हायची आणि कधी आपल्याला हे सगळं साक्षात्कार व्हायचा. वाटणं साहजिक आहे, पण ते काही सांगता येत नाही. नाही, पण पुढे साधना होते असं म्हणतात. हा दिसावं असं तर दिसतं. कुठे म्हणून पेशन्स लागतं, खूप पेशन्स लागतं. साधनेला तुम्हाला मनाची स्थिरता खूप पाहिजे, नाही तर लगेच सोडून देतो आपण, कारण आपल्याला रिझल्ट नाही दिसत म्हटल्यावरती काय करणार ना. हा, घाई असते आपल्याला. आज आपण जप करायचं म्हणजे कसं दिसणार नाही.
काहीतरी होणं मिळतं त्यांना. नाही थोडा वेळ अनेक जन्माचे संस्कार असतात ना. त्यांना मिळणार ते समाधान ज्याच्यात प्रेम असेल. हा समाधान मिळतं नाही आणि आजूबाजूची परिस्थिती हळूहळू बदलत जाते. पुष्कळ फरक पडतो. समाधान मिळालं की कर्म कर्माबरोबर हा. ते हो हा कर्माबरोबर फळ असतं. जप केला तर त्याचं फळ नक्की मिळणारच तुम्हाला. आणि हा पेशन्स ठेवायचा थोडा म्हणजे मग आपोआप होत राहतं. हळूहळू बाजूची परिस्थिती बदलत जाते. हा इच्छा होते सगळं काम होत जातं. थांबूया.